नमस्कार मित्रांनो, आज आहे 14 जून शनिवार. तर आज राज्यातील बहुतांश राज्यात रेड अलर्ट देण्यात आला व सोबतच अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे. तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातल्या विविध भागात मान्सून आता सक्रिय झाला आहे. विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. म्हणजेच या भागामध्ये येणाऱ्या काही तासामध्ये तीव्र पावसाचे प्रमाण बघायला मिळू शकते. याशिवाय हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस रेड अलर्ट देण्यात आला, ज्यामुळे स्थानिक प्रशासनही सतर्क झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुणे अहिल्यानगर या मार्गाने मराठवाड्यात पावसाने प्रवेश केला आहे. यामुळे ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे देखील वाहणार आहेत. हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की पुढील 48 तास अत्यंत निर्णायक आहेत. नागरिकांनी आवश्यक प्रवास टाळावा, ओढे नाल्यांच्या आसपास जाणं टाळावं आणि घराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व तयारी करावी. 17 जून रोजी संपूर्ण मराठवाडा भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पाऊस थांबेपर्यंत वाट बघावी आणि शहरी नागरिकांनी विजेच्या खांबांपासून, झाडांपासून आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यांपासून सावध राहावे. केवळ मराठवाडाच नाही तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये 16 ते 19 जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 14 जून रोजी अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व वाशिम येथे वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी प्रति तास असू शकतो. तर भंडारा, गडचिरोली, बुलढाणा आणि गोंदिया येथे 50 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सोबतच पाऊस देखील अपेक्षित आहे.